तुम्ही मला किती जरी मारलं ना तर मी शेतकऱ्याच्याच मुलासोबत लग्न करणार आहे. तुझ्या डोक्यात काय किडे पडले तर काय तीच काय कळलं नाही मला तर. किड नाही तात्या, मी खरोखर सांगते तुम्हाला. अगं काय आहे शेतकऱ्यापाशी? अगं आम्ही शेतकरीच होतो की. तुम्ही शेतकरी होता तर तुम्ही खाल्ली ना अर्धी सुखाची. अगं खाल्ली, पण त्यासाठी किती घाम गाळा लागतोय तुला माहित आहे का? अहो मी घाम गाळाय तयार आहे, पण मला नोकरदार चाकरदार असलं काही सुद्धा नको. अगं तुझं समज खरं आहे, घाम गाळा तयार आहे, आम्ही बी घाम गाळाय. अगं पण त्या पिकवलेल्या मालाला भाव कुठे मिळतोय? अहो त्या नोकरदाराची बायको होऊन नोकरांसारखं राहण्यापेक्षा ना शेतकऱ्याची बायको होऊन मालकीन राहणं कधी पण चांगलं. हा हा, अगं मालकीन होणार आहे. अगं तू होशील मालकीन, पण तुझ्या येणाऱ्या पिढीचं काय? अहो त्यांचं ते मस्त की त्यांना फ्युचर पडलेलं आहे त्यांचं. तुम्ही कशाला विचार करताय? आत्ता पुरता माझा विचार करा. हा बघ, मी काय ऐकणार नाही. मी तुझं लग्न सरकारी नोकरदार पोरावरच लावून देणार. तात्या मी पण तुम्हाला आयुष्यात कायच मागितलं नाही, एवढी लहानाची मोठी केली तुम्ही पण. मी तुम्हाला एकच सांगते, मी लग्न केलं तर शेतकऱ्याच्याच पोरासोबत करणार. अगं आम्ही शेतकरीच आहे. अगं शेतकऱ्याचे किती हाल आहे ते, आणि कसं कसं तुला शिकवले आमच्या जीवाला माहित आहे. तुझं मी काय सुद्धा ऐकणार नाही. मी तुला सरकारी नोकरदारच बघून देणार. तात्या नका असं करू, अहो ऐका माझं. बघ तुला काय करायचंय ती कर, पण मी तुझं लगीन सरकारी नोकरदाराबरच करणार. तात्या तुम्हाला जर माझं मेलेलं तोंड बघायचं नसलं ना तर तुम्ही शेतकऱ्याच्या पोरासोबत माझं लग्न लावून द्याचाल. नाही लावून देणार. काय करणार आहे तू? बर तुम्ही बघा, जा तुम्ही. तुला नीट सांगतोय, नीट राहायचं आणि गप गोस घरात. हा बसते, जा. याला सोन्यासारखं सूर्यफूल आलं या. नाही म्हणलं तर आता 2-4 लाखात सूर्यफूल जाईन. तरी बी राव कोणी पोरगी दे नाही मला. यायला लोक स्वतःच्या मामाला म्हणलं दे पोरगी. मामा म्हणतोय काय तुझ्याकडं दारी धरतोय वावरात. लागा सोन्यासारख्या वावरात माझ्या एकदा येऊन बघा तुम्ही, मग तुम्हाला कळन काय टेज आहे ती. हां, आणि एक ध्यानात घ्या म्हणा, पोरगी न देणाऱ्यांनो, संध्याकाळी खायला भाकर तुकडा शेतकऱ्याच्या वावरात पिकलेल्या कष्टाच्या घामाच्या ज्वारी बाजरी गावातनंच मिळतो. ते तुम्हाला हाफिसमध्ये येशीची हवा खाऊन मिळत नाही. यायला देणंच की कोणी नाही कोणी पोरगी मला. वर तर बघतो जरा. आयला पत्र तर लईन साठलेला का काय? ताराने गुंडाळायला लागते काय? काय इथं पण नाही साठला. जाळी पण लईन साठली. आवडून घ्यायला लागला काय? अरे पोरा, हो काय करतोय तू ही? आता बघता ना तुम्ही. अरे ही जन्मालाच चालली आपली गरिबी आणि साडेसाती. म्हणून तर ताराने त्याला काय बघतोय आता? ती जाऊ दे. आला का त्या पोरीला सांग समजून, लागा बहिणीला तुझ्या. आला का तिला म्हणतोय लागा चांगला सरकारी नोकरदार तिला स्थळ आणलंय. का माझ्यावर ओरडतीय? नाही म्हणते मला शेतकऱ्याचा नवरा पाहिजे. अरे शेतकऱ्याची अवस्था आपण बघतोय की काय चालली ती. मग मी पण आता तिला तीच सांगितलं, अरे सरकारी नवर देव तुला चांगला बघितला मी. त्यांना शेती पण आहे म्हणा थोडी, पण पगार पाणी आहे चांगला. टाक करून आता आपण बघतो ना आपलं का ते हाल चाललं तर. मग तिला तीच समजून सांग. वाईस तुझं ऐकलं तर बघ माझ्यावर तर खेक्काच तीच म्हणते नाही मी काय बी करून घेणं मग ती मला शेतकरीच नवरा करायचा आहे. आला का तिला नको नको म्हणतोय तर ऐकते कुठं माझं दावा. आता जे आपण हालाकीत दिवस काढल्यात तिला नको त्या हालाकीतनं जावं म्हणून आपण शेतकरी नवरा न बघता त्याला सरकारी नवरा बघतोय, आणि ती आता अशी नाटके करते का? बघ बाबा आता तूच ऐकलं तर तुझं तिला समजून सांग. आता माझ्या तर परत ती डोक्यावरून चालली आहे. मी सांगितलंय तिला, आताच खवळून आलो या. तुझ्याच्याने काय फरक पडला तर बघ. राबतोय आपण, आणि ते उन्हा तानाचा पारा घाम गाळतोय तरी त्याचं काय लागा बाजार भाव मिळाना काय व्हायना. असू दे बघ. मी एवढं झाल्यावर जा आणि तिला सांग समजून. जाऊ का मग? चालतं मी जातो ती खालची दारे बघतो मी तवर. हा. झाल्यावर ये. ते उसाला सोडलेत मी औषध, आणि ते बघा तिकडे तेवढं लाईट आली का बघा. ह्यांनी ना माझं सरकारी नोकरासोबत जर लग्न लावून दिलं का नाही, त्या भरमांडवातनच पळून जात असते. बघू दिस मग कोण आणावचं आणि कोण काय करतंय ते. लय झालेला का ह्यांना सांगते मी, मला नाही लग्न करायचं सरकारी नोकरासोबत, मला शेतकऱ्यासोबत लग्न करायचंय. का असे करतात काय माहिती. स्वतः शेतकरी आहे ती म्हणून स्वतःला तरी कळलं पाहिजे. तायडे काय लावलं रे तू? कुठं काय लावलंय? तू लग्न करायला काय नकार देते? लग्न कराय माझा हा होकारच आहे की.
मी कुठं म्हणले नकार आहे म्हणून. अरे पण मला माझी अट आहे की मी केलं लग्न तर सरकारी नोकरदारासोबत लग्न करणार नाही. शेतकऱ्याच्या पोरासोबत मी लग्न करेन. अरे पण शेतकऱ्यापाशी काय ठेवलंय असं मला सांग ना. तिकडे लगा सरकारी नोकरदार बघितलाय, त्याचा घरी बंगला आहे, 50-60 हजार रुपये पगार आहे, आणि तू तसल्या का स्थळ दाखवते आणि शेतकऱ्यांवर करायचं म्हणती. म्हणजे तुम्ही असं म्हणताय का पैशाचा माग पैसे लिहायचं म्हणून त्याच्या माग जा म्हणून? अरे पैशाचा विषय नाही, जमीन आहे पण एकरच आहे, आणि ती मग पण एकर? गावाकडे तू राहतो तिकडे माहिती ना शिटीत. अरे मग मी काय सांगते 50-60 हजार रुपये पगार नसू दे, एकरच क्षेत्र असू दे, मी त्याच्यासोबत लग्न करीन, पण शेतकऱ्याचं पोरग पाहिजे मला. आणि उद्याचं भविष्य उद्याचं भविष्य माझ्या मी बघून घेईन. तुमच्या दारात नाही आले म्हणजे बास ना. तायडे तुला अजून सांगतोय बरं का मी, तू अरे. पुढचा विचार कर, आत्ताचा विचार करू नको. उद्या शेतकऱ्याचा दिवस येते नाही येते हे मला माहित नाही, पण आता जी चाललंय ना ती कर. अरे शेतकऱ्याचं आहे म्हणून तरी कमीत कमी शेतकऱ्याची जाण ठेव. शेतकऱ्याला अरे शेतकरी आहे म्हणून तुला मी सांगतोय, जे आम्ही हलाखीतला दिवस काढतोय ना ते तुझ्या पत्री न येऊ म्हणून तुला आम्ही चांगलं सरकारी नोकर जाऊ बघून तुझं लग्न ठरवतोय, अरे आणि तू नाही म्हणती. मी शेतकऱ्याचीच पोरगी आहे. माझ्यात पण धमक आहे तेवढी शेतकऱ्याला जागा ठेवायची. तू नको सांगू मला. आणि त्यांच्यात ना मोलकरणीसारखं हे काम कर, सरकारी नोकरदारात हे काम कर, ते काम कर. एखादे बंधनं कशी असतात, त्यांच्या बंधनात राहायला मी मोकळी नाही. आईला म्हणजे तुला लगीन करायचंच नाही असं म्हणायचं तुला? मी लग्न करते, मी नाही असं म्हणत नाही, पण मी शेतकऱ्याच्या पोराबरोबर करणार. माझं फिक्स झालंय. तू फिक्स कर अगर नाही कर, पण आम्ही जिथं तुझं लग्न जमवलं ना तिथंच लग्न लावणार. आणि तू कशी तिथं उभी राहत नाही ती पण आम्ही बघतो दोघं. अरे जा जा, भली भली आली माझी लग्न लावणारी. मी अजून एकटी खंबीर आहे शेतकऱ्याची वागीन. होय. मला नाही सांगावं लागत. जा, तुला मानपण आहे ना भावाचा दिला जाईल, पण शेतकऱ्याच्याच पोराबर लग्न लावून दिलं ना तर, नाहीतर नाही. नाही नाही एकुलती एक बहीण आहे, लाड केला ते आता तू हे करायला लागली का? आम्हालाच उलट बोलायला लागली का? अरे तू मला समज मी एखाद्या सरकारी नोकरासोबत जर लग्न केलं, मला एखादी गोष्ट कमी पडली तर तू देशील का? त्यांच्या मोठ्या मोठ्या इच्छा अपेक्षा असते, त्या लाख रुपयाचं दागिनं पाहिजे, तर ही पाहिजे ती पाहिजे, देशील का तू? ती देशील पण- काय? नाही ते खरं आहे, पण अरे शेतकऱ्याचं कोणी म्हणत नाही मला एक तोळा द्या, 2 तोळा द्या, 10 तोळा द्या. अरे एक मनी जरी घातला ना तरी त्याच्यात शेतकरी समाधानी असतो. या कळलं का? अरे पण हिथं तू मला सांग, शेतकऱ्याच्या पोराबरोबर लग्न केल्यानंतर तुला पाहिजे त्या गोष्टी मिळतील का? मिळतात का? म्हणजे आपण मिळवायच्या असतात. मिळतात का ह्याचा विचार करायचा नसतो. येडा आहे तू. जा, तू नको डोकं खाऊ. चालतंय, तू मी तात्यांना सांगतो तू काय ऐकत नाही म्हणून. जा, तू बी तात्यांचंच लेख. मला माहित आहे काय सांगायचं आणि काय नाही ते. ह्याला काय डोक्याचा बाजार भाजीपाला करून ठेवला ह्यांनी. सरकारी नोकरदार सरकारी नोकरदार हॅन हॅन ह्या करून सोडलं. जाऊ दे, ह्यांच्या कुठं नादाला लागता. चला आपलं माझी दारी मोडायची ती. आईला हे तुकडं भरलंय बरं का. तर दार नाही मोडत, मग बंदच करते मोटर. काय ह्यांच्या रानात कोण दिसतंय का? म्हणते हा? अरे इकडे ये. का ग पूनम? अरे ये इकडे, लय दिवसात दिसला का तू? अरे ही काय ट्रिप चालू केली होती, त्यात सूर्यफूल कसं आलंय आपलं? हे एक नंबर आलेला का. मी रोज म्हणते ह्याला अजून कोण कसं काय दिसना, कोण कसं काय दिसना ह्या रानात. नाही नाही धनक्याचं आणलंय तसंच. होय का, एक नंबर बर का. तू जमीन मात्र एक नंबर करतोय. अरे आपला नादच करा नाही, पंचकृषीत आपलं म्हणजे राव येडे आहे का काय, तर नाव ग म्हणावे. कृषी प्रदर्शनात आपल्या सूर्यफुलाचा नंबर आलाय. अरे पण मला ना तुझा लय अभिमान वाटतो बघ. तू अशी का नाही जमीन फुलावतो की सूर्यफुलाचं फुल पण माझ्याकडे बघून हसत या. हा काय? बरं पण आमच्या घरचे काय करतात माहितीये का? हा अरे आमच्या घरचे काय करतात माहितीये का? हा रानातच येत नाही ती बग. हा त्याच्या मग मला लय उग कस तरी वाटतं. आहे ना. बरं ऊस कस काय आला आमचा बघ तिला का? जोरात आला पण सूर्यफूल ना आता बरे. सूर्यफूल एक नंबर आहे बघ. हा. तुला काढाय बिडाय मी मदत करते बर का. चालतंय चालतंय. बरं लयसला का ह्याला नाद दिसते जमी. होय ना. हा तुला एक विचारू का? विचार की. तू रागवू नको बर का. नाही ना अजिबात नाही. तू माझ्यावर लग्न करशील का? हा काय तू माझ्यावर लग्न करशील का? काय चेष्टा करायला लागली हा लागा. अरे 35 पुरीनं नकार दिलाय का, तर रान करतोय म्हणून, मी शेत करतोय म्हणून. आणि तू नाही कसं आहे टिंगल करार तुम्ही, पण एवढं बी लागा तुम्ही हरभऱ्या झाडावर चढवू नका की पार लागा एखादा वर चढवून खालनं गादा गादा हलवून पाडचा ना, असं काय करू नका. अरे हरभऱ्याचं झाड लावणार पण शेतकरीच असतो, दुसरं कोणी नसतं या. आईला ही पोरगी डायलॉग मात्र लय खतरनाक हानती लागा. ए बाया
तुला सकाळ धरणं कोण गावला नाही का? जा की आपली धर असता. अरे तुला काय कमी पडून दिलं नाही म्हणजे बस ना. तू लग्न करणार आहे का नाही सांग. काय चेष्टा करायला लागली गरीबाची? अरे जास्त नाही का, मी खरं तेच बोलते का. तुला मी तू काय मागशील का नाही मी ती तुला देते. तू म्हणला ना रानात 35 गुंठ ऊस निघला पाहिजे किंवा 35 टन निघला पाहिजे. मी काढणार का तर काढणारच. अरे पोरगी डायलॉगच हानते मरणाचं. आणि तुझा बाप माझं काताड काढन त्याचं काय? आता तुला बापाचं काय करायचंय? ते बापाचं दे सोडून तुझ्या बी घरच्याच दे सोडून तू पळून येतो का सांग. अयो हे बया शिरण आहे तुला. जा की. माझा बाप बी मला ठेवायचा नाही. कुशाला म्हणते पळून चल. अरे तुझ्या कपड्याला एक डाग सुद्धा पडणार नाही एवढी मी गॅरंटी देते. तू लग्न करतोय का सांग फक्त. हिला काय करतो माहित आहे का? हिच्याच घरी घेऊन जातो आणि बापा देखता ही किती वाटावाटा करते ती बघतो. मला बी कळणं की तर माझी पट्टी पडते का मला आपलं उगाच हरभऱ्या झाडावर चढावते. एक काम करू, चल तात्याकडे जाऊ. तात्याला एकदा विचारू. आता तात्याला कशाला विचारायचं नाही, आणखी? चल की विचारू आपण. अरे नवरी मुलगी मी आहे. हाय हाय असू दे. कसं आहे आई बापानं लहानाची मोठी केली आहे. एकदा विचार घेऊ. दिली तर ठीक, नाही तर जाऊ की पळून. हाय ना तुझी नाही. इच्छा? चल तू चल चल. ए बाया मी आत येत नसतो. थांब. तात्या ओ तात्या काय ग इकडे या. ही कोण? हे तुमचा होणार जाव आहे. काय हो. काय डोक्याला पडली का काय? डोक्या पडायचा हात काय विषय आहे का? तुम्ही काय म्हणला होता? चांगला पोरगा पाहिजे, घरदार चांगलं पाहिजे, जमीन पाहिजे, नोकरी करणारा पाहिजे. ह्यो रानात कबाड कष्ट करून नोकरी करतोय. म्हणजे ते रानातली सगळी कामं करतोय, कष्ट करतोय. ही आहे ह्याच्याकडं. अगं मला तोंड दाखवाय तरी जागा ठेवू गावात. तुमचं तोंड आहे का नाही? ही लय बघा फेमस आहे गावात, तुम्हाला माहित आहे. आणि तुमच्या तोंडाकडे बघून का नाही मी गप बसली. नाहीतर ह्याला पळवून न्यायला मला लय वेळ लागला नसता. आता तू तर माझ्या टाळाचा केसच ठेवायचे नाही असं वाटतंय मला. अहो तुमचा मान पान मी राखती. मला बी माझ्या बापाची हाय इज्जत आबरू हाय अगं, म्हणून मी असती तर तुमच्या असं खाली. बोललीच नसती तू. अहो मग मी कधीच गेली असती, लग्न केलं असतं, मग आली असते तुमच्याकडं. पण तुमच्याकडे आली ना मी विचारायला मला ह्या पोरासोबत लग्न करायचंय म्हणून. तायडे काय विषय काय नक्की तुझा? ह्याला काय घेऊन आली? ह्याला कशाला घेऊन आली म्हणजे? मी तात्यांकडे आली, मी तात्यांकडे बोलती. तू काय मध्ये बोलायचा संबंध आहे? तुला मानपान देईल लग्नात मी म्हणले ना. अरे पण भाऊ आहे मी तुझा. हो भाऊ आहे, मी मान्य करते की. माझं लग्न लावून द्या, सगळं व्यवस्थित होतंय. बरं मी बोलू का 2 शब्द? तात्या हे बघा कसं आहे माहित आहे का? म्हणजे आपला काय संबंध नव्हता बरं का, आई शपथ सांगतो. पण हो का तुमची पोरगी माझ्यापाशी आली. मला म्हणली बाबा तुझ्या घरी 2-4 एकर रान आहे, मी शेतात काम करीन, माझ्यासोबत लग्न करतो का? हे बघा आपली काय चुकी नाही, आपण डायरेक्ट तुमच्यापाशी घेऊन आलो. म्हणलं हो तुझ्या बाबा घरच्यांची इच्छा असेल तर आपण करतो, नाही असं नाही. पण तुमची पोरगी जिद्दीला पिटली. उद्या जर मला म्हणली बाबा तू पळून चल आणि नेलं मला पळवून, तर तुमची आबरू जाईन, माझ्या घरच्यांची आबरू जाईन का नाही? बरं माझा बाप तुमचा दोस्त आहे, हाय घरी काय कमी आपल्या? अरे पोरा बस सगळं चांगलं आहे. आता काय माझं डोकं चालायचं बंद झालं. उद्या पळून गेली तर आबरू जाईन, त्यापेक्षा आपलं हो म्हणून टाका. मी आणतो माझ्या घरच्यांना आणि टाकू बार उडवून, मला बी कोण पोरगी देणार. तू आता पक्कच ठरवलंय म्हण की. तात्या अहो माझं फिक्सच झालंय. पोपट म्हणतोय ते पण बरोबर आहे. माझ्याकडे आहे 5-6 एकर जमीन आहे, शेती पण चांगली करते अहो आणि तात्या, पोरगं पण चांगले आहे, त्यामुळे सरकारी नोकराची जशी नोकरी जाते का नाही तशी शेतकऱ्याची कधी जमीन जात नाही. आयुष्याला जातीन, पिढ्याने पिढ्या खात बसतात. एवढ्यात त्यांनी कमवून ठेवलेलं असतं शेतकऱ्यांनी. म्हणून विचार करू नका आणि आमचं लग्न लावून द्या. हा बघ बा पोरा, हां आता हाय तिची इच्छा, तुझी बी इच्छा, तर मी तयार आहे. पण आपलं रितसर आपण मंडपात लावा आपलं. चालतंय नाही का? आपली काय आयुष्यपत आपल्याला घोडा नाही लावला तरी चालतोय, फक्त डीजे लावा. चालते जाऊ का मग? येतो घरच्यांना घेऊन. हो हो तू ये, घरच्याला घेऊन ये. दादा लागा आता तयारीला. तात्या तात्या, कर बाबा आता काय नाही हाय तिची इच्छा शेतकऱ्याबरोबर करायची. असू दे आता काय आहे, तिच्या सुखासाठी आता. चला 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 चला, चहा करते. तिकडं पण चालला आता तोंड गोड करा आणि द्या बार उडून आता एकदाचा.